तर असं आहे की आपण ज्या दिवशी मार्गात आलो त्या दिवशी भगवंताला वचन दिलं. वचन का दिलं? मी दुःखात होतो, माझं कुटुंब दुःखात होतं. माझ्या कुटुंबातली आई किंवा माझी पत्नी, माझा भाऊ, माझा मुलगा हा एका अंधश्रद्धेत गुरफटलेला होता, दुःखात गुरफटलेला होता आणि त्याला निघण्याचा मार्ग कुठे नव्हता. त्या परिस्थितीत एका भगवंताची शक्ती काय, एका अगरबत्तीची शक्ती काय, हे आपल्याला स्वरूपाच्या माध्यमातून माहीत झाल्यानंतर आपण मार्गदर्शकाला शोधलो कुठे आहे. आणि मार्गदर्शकाला शोधल्यानंतर मार्गदर्शकाकडे गेलो, त्याच्या घरी गेलो. त्याला आपल्यावर जे काही भीती होती, आपली 2 वर्षापासून होती, कोणाकडे 7 वर्षापासून होती, कोणाकडे 8 दिवसापासून होती, त्याच्यातून निघण्याचा मार्ग कुठे नव्हता. पण तो मार्गदर्शकाच्या घरी गेलो. मी मार्गदर्शनाला गेल्यानंतर मी मार्गदर्शकाला वचन नाही दिलं, मार्गदर्शकाच्या माध्यमातून भगवंताला वचन दिलं. म्हणून आपलं दुःख झालं, म्हणून आता आपण सुखी आहे. आपण आपला अनुभव सांगतो की मला आता त्रास झाला, मला दुःख आलं, काही अडचणी कसा वेगळा तीर्थकर कशा प्रकारे काय केलं, हे आपण सांगतो. पण अजूनही आपल्या काही लोकांची जागृती नाही या याची. आज जागृती नसल्यामुळे कसं आपल्याला दुःख येते. आता माझ्याकडे अनेक लोक येते, म्हणून मी वारंवार सांगत असतो का माझ्याकडे ज्याच्या कुटुंबात सासू असाल, सासरा असाल, मुलगा असाल, सून असाल, ननद असेल, सगळे कुटुंब माझ्याकडे येतात आणि सगळेजण मला सांगतात प्रत्येकाचं कुठं कोणाचं काय चुकलं बा म्हणून. मी भगवान नाही, मी जेव्हा सांगतो तर तुमचं काय चुकलं बा, कुठे चुकले बा, मी भगवान नाही, तुम्ही लोक आम्हाला सांगतात. म्हणून मीच म्हणतात त्याच्यावर मार्गदर्शन करत असतो, त्या आधारावर आपलं दुःख कसं दूर करायचं मी सांगतो. आता जे आपल्या आता घटना आहे एक लांजेवारच्या याची, आपल्या नियमावर दिलेलं आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा नवसाचा बकरा खाता येत नाही का. पण आपले नाही बा, आपले या लोकांना चालत नाही नवसाचा बकरा, म्हणून नाही जाईल दुसरा बकरा. एक बकरा नवसाचा आणि एक बकरा आपल्यासाठी. आता जो बकरा चालला आहे कापासाठी तो नवसासाठी चालला का नाही. आपल्यासाठी जरी जसं कापला बकरा, आपल्यासाठी जरी कापला असेल वेगळा, परंतु तो त्याच निमित्ताने कापला. आता त्याच निमित्ताने बकरा कापला असल्यामुळे आपण त्याच्याकडे कोणतंच देवाला नाही. साधं असं तरी नाही देवाचं. बकरा आपल्याकडे वेगळा घेतला असेल, कोंबडा वेगळा घेतला असेल तरी नाही खाल्ला आपण. मग दुसऱ्या वेळी आपली जेव्हा शेतते तेव्हा आपल्याला माहित होते काय बाबा तू काल कुठे गेलता, नाही गेलतो नाही गेलेली. तर आपल्याला ह्या घटनेपासून आपल्याला नियमावली दिलेला आहे, म्हणून अशा गोष्टीपासून आपण सावध झाला. आणि आपल्याला मी तुम्हाला सांगतो, नवसाचा बकरा कोणाकडे खाल्ला नाही. तो आपल्याकडचा स्पेशल दुसरा बकरा जरी कापत असेल, कोंबडा जरी कापत असेल तर नाही जात. तो साधा देवालय म्हणून तरी नाही जात, कारण की त्याच्या सगळं ते नवसाचं होतं, त्यांनी कबूल केलेलं होतं त्याच्या कोणातरी देवाला की मी माझ्या घरी जर माझ्या मुलगाचं लग्न जुळलं किंवा माझ्या मुलगा चांगला झाला किंवा मला मुलगा प्राप्त झाला किंवा मुलगी प्राप्त झाली, मी बकरा देईन. त्याच्यामुळे ह्या जेवणाला कधी जात. त्याच्या पुढे तब्येत बिघडली उन्हाळ्याची. काकाजी म्हणे हा सकाळपासून रडून आला आज म्हणजे शांत राहायला तयार आहे. मग तुम्ही केला का, काहीतरी आपण केलं समजा नाही, त्या आधारावर आपल्याला दुःख येते का नाही. तर नाही म्हणजे काल की आम्ही सगळेच जण गेलतो, म्हणजे कुठं गिरडले गेलतो कुटुंब. म्हणजे कशा करता केलते नाही, तिथं बकऱ्या जेवतो आणि आमच्याकरता स्पेशल बकरा होता वेगळा. मग आपल्याकरता स्पेशल बकरा होता तर आपल्याला दुःख यायला नाही. म्हणून माझं सांगणं आहे की अशा याचा जात ज्याचा नवसाचा कोणी जर बकरा कापत असेल, तो आपल्याकडे 4 बकरे तरी वेगळे कापत असेल तर नवसाचे कापत असेल तरी आपल्या कामाचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला आम्ही कसा अनुभव सांगतो, जे आम्हाला या आठवड्यात काही घटना घडल्या असेल त्या आधाराने बोलतो. पण तुमचं लक्ष तिकडे राहा, तुम्ही लक्ष देत राहिलं तरी त्याची जागृती ठेवत नाही, त्याच्यामुळे अडचण नाही आणि त्याच्यामुळे दुःख आहे. दुःखात आपण स्वतः आपल्या कुटुंबात करता आपण स्वतः त्याला दोषी असतो. बाहेरचा कोणताही सेवक मार्गदर्शक दोषी राहत नाही, कारण की कार्य ज्याचे त्याने करायचं असतात आणि त्याला कार्य कसे करायचे काय करायचे त्याच्या कुटुंबाने ठरवायचे. मार्गदर्शक कुटुंबाला सांगतो, मार्गदर्शक त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलवतो, त्याच्या कार्य दिलं सगळ्यांना बोलवतो, मार्ग घ्यायचा सगळ्यांना बोलवतो. पण त्याच्यामध्ये आपण शब्द हे करतो आपल्या गुरुजन पाहिजे. आता काही काही सेवक माझ्याकडे येते नाही जे म्हणते उद्यापासून म्हणजे 3 दिवस केले आणि मग आपल्याला माहिती त्याच्याचं काय झालं माझ्या कोणते म्हणजे भगवंत आपल्या जो उभं केव्हा राहील ते आपल्याला भगवंताप्रमाणे चालू आपल्याला मार्गदर्शका शब्दाप्रमाणे कार्य करावं लागेल तर भगवंत. मग मध्येच जर काही ब्रेक आला काय तर आपण आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण कुठे चुकलो.
कोणता शब्द आपण भगवंताला दिला होता आणि कशामुळे आपल्यावर दुःख आहे. या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर हा मानव कधीच दुःखी राहणार नाही. नाहीतर आता आपल्या इथे जिथं जे बसलेले आहे कधी याच्यातले अर्धे सेवक हे तिन्ही चर्चेकडे येत असते. तिन्ही चर्चेकडे अर्धे सेवक आणि अर्धे सेवक आलेच नाही, तुमच्याच परिसराचे नाही आले. मग जो येईल तो त्याचा लाभ घेईल, जो येणार त्याचा लाभ घेणार नाही. लाभ तेव्हाच मिळणार आपल्याला की जे एखाद्या सेवकाने जे तुटके फुटके सगळं सांगितले, माझ्यावर दुःख कसं आलं तर मी दुःख कसं सोडवलं, मी स्वतः सोडवलं मार्ग त्याच्याकडे न जाता, असे लोक सांगतात आणि सुटते. परंतु त्याला त्याची भगवंताच्या प्रती जे तत्वशब्द नियमाची त्याची प्रचिती होती ती जागृती ठेवून करावं लागेल. आता तो आमचा विष्णू गाडवे आणि आमचा सारंग काळे, त्याने सारंग काळे आज सांगितलं, दोघांनी सांगितलं की आपल्याला हे बाकीच्या पैशांची गरजच नाही. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला जो मोबदला मिळते त्या मोबदल्यात आपण समाधान घ्या. त्याची उदाहरण आपले ते दोघे जण. आपल्याला आपल्याच मोबदल्यात जर आपण आपलं कार्य बरोबर केलं तर आपण मागे येत नाही. आपल्याला काही गरज नाही. आज त्याच्याकडे तो पॉईंट होता, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज त्याच्याकडे गाड्या चालल्या, ट्रक चालले 400, 500, 1000. आज त्याच्याकडे तो पॉईंट होता, उद्या त्याच्याकडे तो पॉईंट राहणार नाही, दुसरा पॉईंट जाईल तो. ही जागृती आपली असली पाहिजे. सांगायचं तात्पर्यामध्ये ही जागृती जर आपली असली तर आपल्याला याची गरजच नाही. त्यात आपल्या जो आपल्याला काही काही गोष्टी सांगायची गरज नाही पडली पाहिजे. आता जे काही तर जिथं जुने सेवक आपले नाही आहे काही, पण जे जुने सेवक होते याचा गुरुच हो, याच्या विष्णूचा गुरुच होता राजू साधनाकर, त्याचा गुरु होता. त्याने त्याला काम शिकवलं. आज परिस्थिती पहा, परंतु तो ज्या दिवशी अशी विपरीत कामं करेल, आज ज्या परिस्थितीत तो आहे त्याला मागे यायला मिळत नाही. भगवंत ज्या परिस्थितीत समोर नेतो त्याच परिस्थितीत मागे या. म्हणून आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे की तू शब्द देऊ नको. तुझी इच्छा असेल तर उद्या पाहायचं बघ, जायचं असेल तर, नाही नको. पण तू जो शब्द दिला तुला त्याच्याकडे जावं लागेल, तुला त्याच्यासोबत बोलावं लागेल. मार्गदर्शकासोबत म्हणा काय सेवकासोबत बोलावं लागेल, त्याचा शब्द झाले. आपण का कारण आपल्या जुने सवय असते का नाही, आपल्याकडे खूप देवालय होतं, आपण एवढ्या देवाने वचन दिलं जाऊ उद्या 4 वाजता म्हणून जाऊ 8 वाजता. म्हणून हे शब्द महत्वाचे. भगवंत शब्दावर उभा आहे आपला, आणि त्या शब्दाचा उपयोग कसा होते ते सुद्धा आम्ही पाहू राहिलो. आजच आम्ही एका सेवकाकडून यांनी मुकेश त्याची तब्येत बिघडली. त्यांनी जरी म्हटलं मी दवाखान्यात न्यायचं नाही, त्याला दवाखान्यात न्यायची गरज नाही आहे. तुमचं आपलं शुद्धीकरण करा आणि भगवंतावर विश्वास ठेवा, पाहतो कसं. त्याला मी सांगितलंय की मला 2 वाजता फोन कर. त्यांनी फोनही केला मला, हा काय औषध आहे नाही म्हणे, हाय तुझा काय पुढे दवाखान्यात म्हणून नको. तरी त्यांनी आता 6 वाजता दवाखान्यात त्यांनी नेलं. म्हणजे आपल्याला कुठेतरी आपला आत्मविश्वास ज्यावेळी डगमगतो, आत्मविश्वास ज्यावेळी आपला डगमगला त्या दिवशी आपल्यावर आपलं दुःख दूर कोणी करू शकत नाही. असे तत्व शब्द नियम जर आपल्याला कोणी दिलेले असेल तर ते मान दिली बहुत दिले. सोप्या भाषेत आहे आणि सोप्या विचारात आहे आणि बिना खर्चाचे आहे. हे बिना खर्चाचे असल्यामुळे आपल्याला हे आहे. कारण की ह्या जर मार्गदर्शकाला पैसे देत गेले असते सेवक लोक की नाही बा याच्याकडे दुःख आलं, सेवक कोणावर दुःख आहे, मार्ग चालला दे 500, पुन्हा मार्गदर्शक चालला दुपारी त्याला बोलावलं दे 500, तर त्याचा आनंद झाला. म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे की मार्गदर्शकांनी जो कोणता साध्या सेवकाचा असो की पक्क्या सेवक असो त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेता येईल. हे का सांगत म्हणून बाबा नंदन त्या काय सांगितलेलं आहे. आता तर भूताचाच काळ आहे, तो काळ चांगला होता. आता इतका भूताचा काळ आहे की मुलाचं काम आहे. काय करावं हे नवीन जनरेशनचं, हे सेवकाईचं, या सेवकिनीचं, त्या मुलींचं विचार केलं. पहिले काय सांगत नाही, घडलं का सांगते मग माझ्या असं झालं. मी उठून परत मीनं करून आणली एखादी मुलगी. म्हणजे किती मोठी समस्या आहे. याच्याकरता आम्ही वारंवार त्या चर्चापिढ्यांच्या माध्यमातून याचा प्रसार करत असतो की मुलगी असो, सेवक असो, सेवकुनी असो, कोणी जे लग्न झाले ते विना नाही काय वाईट वाटेल लोकांना मी बोलतो तेव्हा. पण तू सगळ्यात नाना आहे. कारण नाण्यात कोण आहे, जो दोषी आहे. जे दोषी नाही त्यांना वाईट नाही वाटलं, पण जे दोषी आहे त्याला वाईट वाटते.
म्हणून अशा गोष्टी अशा अशा चुकीच्या विचारापासून आपल्याला कशी सुधारणा करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं. आता त्या नवीन मुली म्हणा, हे मुलं म्हणा, बरं हे आपल्या जे नाही, आता आपल्या पुऱ्या परिसरात काम. आता माझ्याकडे कसं आहे, तर आपल्या परिसरात मोठा काठापासून तर दैगापासून तर आपला खंडाळा, जुनी कामठी ना, जेव्हा तक्रार होती तेव्हा ते माझ्याकडे येते. जेव्हा काही घडलं तर काकाजी आता का करतात, पण तेव्हा समजलं. आता ही घटना जशी घडलेली आहे की साक्षगत होऊन ती पोरगी उठून पाहिजे दुसऱ्या दिवशी एका सेवकासोबत. म्हणजे समस्याच आहे की नाही. आपल्या आई वडिलांना कशाला तुम्हाला होता 50,000 साक्षराला लागले असेल. आता तिथे कुठून पाहिजे तू पुढलाही म्हणून दावा करते ना 50,000चा का बाबा माझा जो खर्च झाला थोडी दे भाऊ. म्हणजे बापाने आत्महत्या करायची वेळ तुम्ही आणता, त्या आई वडिलांना आत्महत्या करायची वेळ नाही. तर अशा परिस्थितीत जर असेल कोणी सेवकाची कोणी असणार हे सावध. आणि अशा सेवकांनी माझ्याकडे कधी तक्रार आणायची नाही. आणायची माझं म्हणणं त्या गोष्टी करता मनाही नाहीये. तुम्ही कोणत्याही समाजाची मुलगी करा, समाजाची करा असं मी म्हणणार नाही. कोणत्याही समाजाची मुलगी करतात, पण तो आई दोघांच्या आई वडिलांच्या सन्मानचिन्ह लग्न होत असेल ते करा. आई वडिलांच्या विरोधात कोणते काम करू नये. आणि त्याच्याकरता सगळ्यांनी सावध करत असतो. त्याही सेवक असो, काही लग्न झालेलं असो की कुवारी असो. कारण की ज्या बाबाला वचन दिलं, ज्या बाबाला शब्द आपण दिला, त्याचे आपण जर अशी मोडतोड करत असाल तर तुम्ही कधी सुखी राहणार. त्याला तत्वशब्द म्हटलेले नाही. त्या तत्वशब्दाच्या आधारावर आपल्या सगळं सुखी व्हाल. आणि सत्य आणि मर्यादा, सत्य आणि मर्यादाचं पालन जे केलेलं आहे, मला माहिती आहे आपल्या याच्यात कोण कोण नाही आणि कोण कसा सुखी आहे हे सांगायची गरज नाही. हे तुम्हाला सगळ्यांना दिसते, पण तुम्ही त्याच्यावर मंथन करत नाही. तुम्ही जर मंथन केलं तर आपल्या बाजूचा माणूस आपला सेवा काय करून आला हे तुमच्या लक्षात येईल, पण तुम्ही तिकडे लक्ष देत नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात येईल. आता आपला सेवक, आपल्या इथे जे बसलेले सेवक आहे किंवा आपल्या गटामध्ये जे काही सेवक आहे, आता 100% तर नाही म्हणता येणार, पण 60% लोक तत्वशब्द निवडतात आणि 40% लोक दुसऱ्याच्या भरोशावर मानकांची म्हणून तसंच नाही करेल, एखादा सेवक म्हणून तसंच करेल नाही का. तो स्वतःचे विचार सांगणार नाही किंवा स्वतः काही करणार नाही असे विचार येते 40% लोक. त्याच्यामुळे 60% लोक जे आहे त्यांची विचारसरणी आपल्याला कशी घेता येईल हे. आता आपल्याला जर याचा विचार केला तर आपल्याला आदेश, इथं बसलेले सगळे सेवक असो सेवक असो सगळ्याला आदेश येते, सगळ्याला विनंती येते, सगळ्याला प्रार्थना येते. तुम्ही तर घाबरते काही समजत नाही. आदेश म्हणाले, विनंती म्हणाली, अर्धवट कशी का जाते हेच कळत नाही. 15 दिवसाच्या फरकामध्ये आपण आदेश विसरून जातो, 15 दिवसाच्या फरकामध्ये आपण विनंती प्रार्थना विसरून जातो. म्हणजे किती मोठी ही शोकांत गीता. म्हणून आपल्याला विनंती, प्रार्थना आणि आदेश ह्या आपल्याला झोपेत जरी एखाद्याने विचारलं 4 तत्व काय म्हणून, 3 शब्द काय, 5 नियम काय, ते आपल्याला यायला पाहिजे. तर आपण बाबाचा खराच सेवक व्हावं मी. आणि त्या आधारावर आपले कार्य कसे सफल होते हे आपला विचार आपणच करायचा. आणि आपल्या कुटुंबात सुख शांती कशी मिळायची हे आपल्याला ठरवायचं. तुमच्याकडे मी येणार नाही आणि तुमच्यामुळे मला काही प्राप्त होणार नाही. म्हणून जे काही प्राप्त मला माझ्याच आधारावर करायचं आहे, प्रपंच साधून परमार्थ दाखवायचा आहे आणि प्राप्त करायचा. आणि तुम्हाला सुद्धा प्रपंच साधून तुमचा कसं काय करायचं हेच मांडतो. म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे आणि चर्चा बैठकीने आल्यामुळे काय होते हे 60% लोकांना कळते का प्रत्येक भागात. आता आपण लोक तर मी तर म्हणून म्हणतो का प्रत्येक लोक ज्या मनगडे बसून जर धरले म्हणजे बरेच त्यातले अर्धे लोक प्रत्येक चर्चा काय जातो काय ते काही गरज आहे काही मला काही गरज आहे तिने चर्चामध्ये होतं का ती नाही का. आता प्रत्येकाला माझं काम नाही असं म्हणता येणार नाही, पण आपण जर आपलं काम म्हटलं तर भगवंत तुम्हाला जिंदगी भेटणार. आपल्याला आपलं काम करून प्रपंच साधून परमेश्वराला वेळ कसा देता येतील 2 तास आठवड्यातून एकदा याचा जर मंथन केलं तर आपल्याला बरोबर मिळेल. याचा अन्यथा वेळ मिळू शकत नाही, कोणालाच नाही मिळत. पण आपलं लक्ष तिकडे नाही. त्याकरता भगवंताला आपण दिलेले शब्द आणि तत्व याचा तंतोतंत अभ्यास करा. म्हणजे मला विचारण्याची गरज पडणार नाही माझं हलकं काम कसं होईल. आपण जर नियमावली वाचलीने अभ्यास केला तर आता आपल्या इथे बरेचसे सेवक मी जे नाही गेलो तर इथे जातात. आता तो सेवक तिथे गेल्यानंतर एखादा नवऱ्यावर बाहेर गावला त्याला जर उभं केलं आणि त्याला ज्यावेळेस बोलायला लावते
ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस मानकर काकाची शान वाढते. मी तर जात नाही. का वाढते? तो ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतो भगवंताविषयी, तर हा सेवक कोणाचा असायला 10 लोकांनी विचारला पाहिजे. हा कोणत्या गावचा सेवक, हा कोणत्या मार्गदर्शकाने घडलेला सेवक आहे. तेव्हा तो त्याला आठवते की नाही, हे मानकर काकाजी जे आजचे सेवक आहे आणि तो बोलतो. तेव्हा मला अभिमान वाटेल. मी तर जातो, पण मग मी जेव्हा जात नाही, आता यावर्षी मी कुठेच नाही सेवक संमेलनाला, फक्त 1 आणि 2 केले. आता 3रं काही कलमाडचं, 4थं तरी आवडे काढतं आपल्या तालुक्यात. आणि हा बोर्ड आहे 22 तारखेला, तर 29 तारखेला. तर त्याच्यामुळे मार्गदर्शकाची इज्जत वाढ. आपण तसं आपल्या तिथे उभं केलं. आता काही ठिकाणी उभं करते सेवक आले तर आता आदेशच नाही. मग आज सेवक कोणाला मानकर करायचं, मानकर काकाची डेपू आणि तो सेवक त्याच्या नाही का, अशी पद्धती का. म्हणून अशी परिस्थिती निर्माण व्हायला नाही. आपल्याला कुठेही उभं केलं तरी आपल्याला भगवंताचा आदेश, आपल्या मला जे काही भगवंताविषयी सांगायचं आहे ते सांगता आलं पाहिजे. आणि मी मार्गाच्या आधी जसा होतो, नालीत पडत होतो, नालीतून उठलो, त्याच्यानंतर आपल्याला काही योग नाही आला, ते नाही सांगायचं. आता आपण अनेकदा पाहतो, तर मार्गात यायच्या आधी आपली जी परिस्थिती होती आपल्याला तीच आठवते. पण मार्गात येऊन मी झाले 5 वर्ष. 5 वर्षात मला भगवंतांनी काय दिलं, आज मला भगवंतांनी काय दिलं, हे आपण सांगतो. आजचं जर आपण आठवण ठेवलं, या आठवड्याचं जर आपण आठवण ठेवलं, तर भगवंतांनी मला कसं दिलं आणि कशाच्या आधारावर दिलं, हे जर आठवण ठेवलं आपण, तर आपल्याला उलट 10 मिनिटं 15 मिनिटं मार्गदर्शन करता येईल, अनुभव सांगता येईल. पण आपलं लक्ष तिकडून आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते ना विनंती आहे, ना आदेश आहे, ना प्रार्थना आहे. आणि एखाद्या 4 शब्द बोलतो आम्ही ते सांगता येत नाही. आपल्याला भगवंताचा प्रचार करावा लागेल. ज्याच्या चरणी आपण आज शेवटपर्यंत आपल्याला जायचं आहे, आपल्याला त्याचा प्रसार आणि प्रचार, त्या माध्यमातून आपला प्रचार हा जर आपण केला, तर हा सेवक कधीही मागे येत नाही, असं आपल्याला मानते की बाबा विजयीने सत्यवचन केले. त्या पद्धतीने कार्य करा. त्या पद्धतीनं कार्य जर आपण केलं. आणि आता सुरू आहे परीक्षा, नाही का. काही लोकांच्या 8वीच्या असेल, काही लोक 7वीच असेल, कोणी 5वीच असेल, कोणी 12वी असेल, नाही का. आणि अभ्यास करा. पहाटे 5 वाजता उठल्यानंतर आपले आंघोळ करणे, आपल्या घरी विनंती करणे, त्याच्यानंतर 2 तास अभ्यास करणे. 8च्या नंतर शाळा असते, नाही का. किती लोक करते बसले काय हे 2 तास अभ्यास किती लोक करते सकाळी, काय मला कोणीच नाही करत. 2 तास सकाळी उठल्याचे अभ्यास कोण करते 8 वाजेपर्यंत? असे आहे का इकडे? इथं कोणी बसले पूर्वीपैकी किती कोणी आहे का सकाळी उठले पण 2 तास अभ्यास केला करून आले बा? अशी कोणाची परिस्थिती आहे का? नाही. 8 वाजता शाळा असते, काही लोकांचे कार्य असते, काही लोकांनी कार्य घेतले असते. त्यांनी सकाळी 2 तास अभ्यास जर आपण केला, त्याचा फायदा भगवंत त्याच्यात तुम्हाला येत नाही. तुम्ही म्हणा मी फक्त त्याच्याकडे जातो आणि भगवंत मला उद्या पेपर न्याय सांगा, आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्याला अभ्यासाच्या आधारावर आपल्याला जे काही पुढचे हे आहे योग मिळणार आहे तो त्या आधारावर. प्रत्येकाला आपापल्या कर्माच्या आधारावर योग देणार आहे भगवंत. आणि त्या आधारावर प्रत्येकाने आपले कर्म करून भगवंता करता कसा वेळ देता येईल. आणि आता या 2 ज्या परीक्षा आहे, त्या परीक्षेत जे विद्यार्थी जर शाळेत शिकत असेल त्यांनी अभ्यास कसा करायचा, पेपर कसा द्यायचा, त्याच्या पुढल्या परीक्षा जर वरच्या लेवलवर असेल, म्हणजे 12वीला असेल, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपण खरोखरच सफल. चाहे मुलगी असो मुलगा असो. आणि सर्वप्रथम तर माझी सर्वांना सगळ्यात आधी मुलींना आग्रहाची विनंती की तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभे व्हा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या झाल्यानंतर आपल्याला कोणाची गरज नाही पडली पाहिजे. मी 10, 20, 25, 30 हजार रुपये मला कमवता आला पाहिजे, मला कुठे जॉब भेटला पाहिजे, तर तुम्ही काही कोणते कृत्य केलं ते चालेल, नाही तर चालत नाही. जी शिकवण त्या बाबांनी दिली, ज्या गुरुने दिली, हे साधी शिकवण नाही आपल्याला. पण ती अंमलात कशी आणायची ती आपल्याला ठरवायची. आणि त्या आधारावर भगवंताचे आपण जर कार्य केलं तर हा मानव कधीच दुःखी राहणार नाही. मी सुद्धा दुःखी नाही, पण दुःखी मी आहे, नाही का. मी माझ्या आत्म्याला दुःखी नाही ना, पण कामाने दुःखी आहे. प्रत्येक माणूस दुःखी राहणारच आहे आणि त्याला तेवढं काम करावंच लागणार. म्हणून आपला आत्माने दुःख द्यायला. आपला जर आत्मा दुखला नाही तर आपलं काम बिलकुल सफल.
त्याच्याकरता आपल्याला थोडा जास्त वेळ का त्याचं काम करावं लागलं तरी चालेल, पण ते आपल्याला कामात जर आपण त्याला म्हणायचं आपण कर्म, त्या कर्माच्या आधारावर प्रत्येकाला योग, मला जे योग मिळत आहे त्या कर्माच्या आधाराने मिळत. तर असे त्या अर्थात तो 3 शब्द आणि 5 नियम जे भगवंतांनी दिले त्या आधारावर प्रत्येकाने कार्य करा. आणि कोणीही सत्य, मर्यादा आणि प्रेम हे आधारावर चाल. काही चुकलं असेल तर आपल्याला आईवडिलांना सांगता येते, तर चुकीची क्षमा, ताबडतोब क्षमा. पण तुम्ही चुकी सांगितली असता आणि तुम्ही जर चुकी सांगितली नाही तर तुम्हाला 10 वर्ष का 15 वर्षे माफी भेटते. आणि मग 15 वर्षानंतर ज्यावेळेस आपल्याला असं बाजून उठून न्याय लागते, थंड असले मुचालले हाकाल नाही का, तेव्हा मग त्याला आठवते का नाही झालं मी त्यावेळेस चुकी केली होती. म्हणून अशी परिस्थिती निर्माण नको. आपल्या आईवडिलांना सांगा, सेवकांना सांगा, मार्गदर्शकाला सांगा आणि आपल्या त्या चुकीतून आपण मुक्त झाले. असे जर आपल्याला कार्य कोणी दिलेलं असेल तर मानते की बाबा तुम्ही दिले असे या देशात नाही कोणी दिलेलं. तेच कार्य करा आणि परमेश्वराच्या चर्चा बैठकीला उपस्थित राहा. येणाऱ्या सेवक समाजाला ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीने मिळते त्या ठिकाणी तिथे उपस्थित राहा. 4 शब्द ऐका आणि आपल्या कुटुंबात कशा प्रकारे सुख शांती राहील याच्याकडे लक्ष द्या. तर आजच्या चर्चा बैठकीत मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी, मानते की बाबा बिंदूजी, आई वारणेशी यांचे आभार मानतो. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मधुकर दादा खडसे यांचे सुद्धा आभार मानतो. उपस्थित सर्व सेवक सेविका बाल गोपाल यांचे आभार मानून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.